मी मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत। हे फ्रेंच फ्राईज लहान मुलांना खूप आवडतात। अगदी कुरकुरीत होतात, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात। तर चला मग सुरुवात करूया फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी। मी येथे मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता इथं आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। तर बघा इथं मी साल काढून घेतलेली आहे पूर्ण बटाट्याची। आता हे बटाटे आपल्याला व्यवस्थित चांगल्या आकारावर कापून घ्यायचे आहेत। तर चला इथं बघा असं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता असं जाड काप करायचे आहेत। अशा पद्धतीने असे लांबट काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। इथं मी करून घेत आहे बघा। असं लांबट आकाराचे फ्रेंच फ्राईज आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही बघू शकता असंच कापून घ्यायचं आहे। अगदी पातळ करायचं नाही, मीडियम ठेवायचा आकार। या पद्धतीने आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाटे। बघा पूर्ण कापून घेतलेला आहेत मी 4ही बटाटे। व्यवस्थित स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचं आहे। बघू शकता। आता दुसरीकडे गॅसवर पातेलं ठेवायचं आहे, पाणी उकळत ठेवायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपण धुवून घेतलेले बटाटे त्यामध्ये घालायचे आहेत। छान व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। असं मिक्स करून घेऊ। एक 2-3 मिनिटच आपल्याला उकळून घ्यायचं आहे, जास्त उकळायचं नाही। 80% आपला बटाटा शिजला पाहिजे। आता इथं मी काढून घेत आहे। बटाटे पूर्ण काढून घ्यायचे। पाणी निथळून घ्यायचं एका चाळणीमध्ये आणि एक कॉटनचा कपडा अंथरायचा आहे आणि त्या कपड्यावर आपल्याला हे कापून घेतलेले बटाटे सुकवायचे आहेत। अगदी 2 तास आपल्याला हे बटाटे आपल्याला सुकवत ठेवायचे आहेत। पूर्ण पाणी हे सुकलं पाहिजे त्यावरचं। असं एकमेकाला चिटकू द्यायचं नाही। असं कॉटनच्या कपड्यानी 2 तास झालेले आहेत। इथं मी आता कॉटनच्या कपड्याने असं पाणी पुसून घेत आहे। इकडं कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि फ्रेंच फ्राईज सोडायचे आहे मध्ये। असं सुट्ट करून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता बघा एक 5 मिनिटानंतर बटाट्याचा कलर बदललेला आहे। परतून घ्यायचा आहे। क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत आपल्याला फ्रेंच फ्राईज। अगदी छान होतात, क्रिस्पी होतात। आता गोल्डन कलरवर झालेले आहेत। आता आपण काढून घेऊ। तेल निथळून फ्रेंच फ्राईज काढून घ्यायचं आहे। आता इथं मी काळं मीठ घालत आहे चवीनुसार। आपण अगोदर पण मीठ घातलं होतं, जपून घालायचं आहे मीठ। यामध्ये आता थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे आणि असं टॉस करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने। तर तयार झाले आपले फ्रेंच फ्राईज। लहान मुलांना खूप आवडतात, वरून कुरकुरीत होतात, आतून सॉफ्ट होतात, अगदी छान लागतात। सॉस सोबत आपण खाऊ शकतो, मेयोनीज सोबत पण खाऊ शकतो।
तयार झाले आपले फ्रेंच फ्राईज। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।